पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश फोगटने जी कामगिरी केली त्याबद्दल सोशल मीडियावर अनेक मीम्स, त्याचबरोबर तिला कौतुकाचे शब्द सुद्धा आपण काल दिले. पण आज मात्र सकाळ होताच भारताचं हे सुवर्ण स्वप्न भंगलं आहे. याचं कारण असं आहे की विनेश आता या स्पर्धेतूनच बाद झालीय. नक्की असं काय घडलं की ऑलिम्पिक स्पर्धेमधून विनेशला माघारी यावं लागणार आहे? असं काय कारण होतं की ज्या कारणामुळे आता ती अपात्र ठरली आणि मॅच खेळू शकत नाही? आपण पाहिलं तर कालपर्यंत विनेशकडे पाहून आपल्याला खूप भारी वाटत होतं. भारतासाठी ती सुवर्ण पदक आणणार हे नक्कीच आहे, अशा सोशल मीडियावर अनेक कमेंट्स सुद्धा होत्या. तर काहींच्या कमेंट्स अशा होत्या की विनेश जरी आता कुस्ती नाही खेळली तरी तिने तिचं जे रूप आहे किंवा तिची जी ताकद आहे ती आपल्याला या पूर्ण मॅच मध्ये दाखवली आणि त्यामुळे आम्हाला तिचं कौतुक वाटतंय. खरं तर कौतुक करण्यासारखीच कामगिरी विनेशने केली होती. पण पॅरिस येथे सुरू असलेल्या या ऑलिम्पिक स्पर्धेतून समस्त भारतीयांना निराश करणारी बातमी आता समोर येते. विनेश फोगटने तिचा ऑलिम्पिक मेडल गमावले. महिला कुस्तीच्या 50 किलो वजनी गटात विनेश खेळत होती. काल फायनल मध्ये सुद्धा ती पोहोचली होती. एकाच दिवसात जगातील 3 अव्वल कुस्तीपटूंना तिनं हरवलं होतं. विनेश फोगटला फायनलसाठी मात्र आता अपात्र ठरवण्यात आलं. याचं कारण ठरलं आहे तिचं वजन. मर्यादेपेक्षा तिच्या वजनात थोडीशी वाढ आहे. आता आपल्याला प्रश्न पडतो की नक्की हे वजन किती हवं होतं? तर 50 किलो वजन हवं होतं आणि विनेशचं वजन हे 100 ग्रॅम जास्त होतं. तसं पाहता नियमानुसार कुठल्याही रेसलरला कुठल्याही वजनी गटात फक्त 100 ग्रॅम जास्त वजनाची परवानगी दिली जाते. पण याहूनही थोडंसं जास्त विनेशचं वजन दिसलं आणि त्यामुळेच विनेश आता खेळू शकणार नाहीये. आपण विनेश बद्दल पाहिलं तर विनेश फोगटने भारतीय कुस्ती महासंघाचे पदच्युत अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. त्यामुळे सोशल मीडियावर तर ती सतत ट्रोल होती. त्याचबरोबर आपण पाहिलं ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात लढताना अनेकदा सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले. त्यावेळी सुद्धा ती सरकार विरोधी लढताना दिसली. अनेक कॅमेरे तिला टिपत होते, तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. पण आता पाहिलं तर विनेशने केलेल्या कामगिरीतून भारतीयांच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. यावर कालच बजरंग पुनियाने एक्सवर लिहिलं होतं की विनेश फोगट भारताची सिंहणी आहे, जिने आज मागच्या पुढच्या सामन्यांमध्ये विजय मिळवलाय. 4 वेळा जागतिक चॅम्पियन आणि विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियनचा सुद्धा तिने पराभव केलाय. त्याचबरोबर त्यांनी म्हटलंय की मी एक गोष्ट सांगतो की या मुलीला तिच्या देशात लाथ मारून चिरडण्यात आले. या मुलीला तिच्या देशात रस्त्यावर ओढले गेले. पण ही मुलगी जग जिंकणारी आहे. पण या देशातील व्यवस्थेने तिचा पराभव केलाय. हे बजरंग पुनियाने एक्सवर आपलं मत मांडलं होतं. याला सुद्धा अनेक रिप्लाय आले. पण आताची परिस्थिती पाहता विनेश सोबत स्वप्नेरी स्वप्न जे होतं ते अपुरंच राहिलं आहे.